अखेर पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होतच आहे। बघा, कालच केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेले होते। त्यामुळे आजपासून पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याचे पैसे कधी येतील, पीक विम्याचे पैसे कधी येतील याची प्रतीक्षा सुद्धा करत होते। तर त्या सर्व शेतकरी बांधवांचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं होतं त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं होतं त्या शेतकरी बांधवांना 5,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होतच आहेत। बघा, भरपूर शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचं, सोयाबीन पिकाचं, केळे पिकाचं, तूर पिकाचं, मूग पिकाचं, त्यासोबत ज्वारी पिकाचं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सुद्धा झालेलं होतं। त्या शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले होते, ई पीक पाणीवरती पोर्टलवरती नोंदणी सुद्धा केलेली होती। परंतु त्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांमध्ये निराशा पसरलेली होते। परंतु आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर शेतकरी बांधवांना सकाळपासून पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे। जर तुम्ही या अर्जंट सूचनेचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। तर ती अर्जंट सूचना कोणती आहे, त्यासोबत आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे कोणते आहेत, त्यासोबतच आज ज्या प्रमुख बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। या ठिकाणी तुमचा फायदा 100% होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येऊन जाणार आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मंजूर सुद्धा करण्यात आलेले होते। हे पैसे या प्रमुख 10 बँकेमध्ये सोडण्यात आलेले होते। या 10 बँकेमधून आज सकाळपासून हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण सुद्धा होतच आहेत। परंतु आज सर्व शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येतच असतात आणि त्या आधार कार्डची लिमिट एका वेळेस 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी
जिल्ह्यांपैकी आहे का हे सुद्धा तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये पाहायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। या योजनेमध्ये काही बोगस शेतकरी बांधवांनी सुद्धा अर्ज केलेले होते, त्यांनी सुद्धा मागच्या वेळेस पीक विम्याचे हप्ते घेतलेले होते, त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। परंतु जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांचा कापूस पिकाचं नुकसान खरोखर झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यांसारख्या मोठमोठ्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्याकडून काही पुरावे सुद्धा मागवण्यात येणार आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला पैसे वितरण होत आहेत, त्यामुळे या पुराव्यांची गरज सुद्धा लागणार नाही। बघा, पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, त्यानंतर तुमच्याकडून काही कागदपत्रे सुद्धा घेतली जाणार आहेत, म्हणजे अगोदर पैसे येतील, परत तुम्हाला कागदपत्रे सुद्धा द्यायची आहेत। कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेती नव्हते, तरी पण त्यांनी गायरान जमिनी दाखवून त्या ठिकाणी पंचनामे करून पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा केलेले होते, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आलेले होते, परंतु अशा शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे सध्याच्या स्थितीला विस्तांतर होणार नाहीत। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट सुद्धा पाहायची नाही। बघा शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांचं 2022 मध्ये, 2023 मध्ये किंवा 2024 मध्ये किंवा 2025 मध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल, म्हणजे जर तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल आणि त्या नुकसानाचं तुम्ही ई-पीक पाणी पोर्टलवर ते नोंदणी केलेली असेल, 72 तासाच्या अगोदर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे तपासणी केलेली असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला नसेल, ई-पीक पाणी या पोर्टलवर ते नोंदणी केलेले नसेल, त्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी पैसे येतील अशा पद्धतीची आशा लावून सुद्धा बसायची नाही। बघा शेतकरी बांधवांना, काही महत्त्वाचे मुद्दे होते, हे महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येतील, ज्यांचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या पीक विम्याचे पैसे येतील, आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये परवा दिवशी पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, तर ती बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे राज्य सरकारकडून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, ते तारीख सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला कापूस पिकासाठी हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत, सोयाबीन पिकासाठी हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत, तूर पीक असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बघा टोटल मिळून 60 पिकांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे या 60 पिकांपैकी कोणत्याही पिकाची लागवड तुम्ही सुद्धा केलेली असेल आणि त्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असेल आणि तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल किंवा तुमचं पीक काढायला आलेलं असेल आणि त्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं असेल, तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच 3 टप्प्यामधील हे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। बघा, लागवडीच्या वेळेस तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, त्यासोबतच पीक तुमचं चांगलं आलेलं असेल, त्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं असेल त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं पीक काढायला आलेलं असेल आणि त्यावेळेस त्या पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झालेला असेल, पाणी साचलेलं असेल आणि त्यावेळेस तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, तर याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच 3 ट्रिगर मध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा
करायची नाही। बघा काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सांगितलेले आहेत। आता आपण 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमधून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर त्या सूचनेचं पालन जर तुम्ही केलं तरच पिकाचे पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही त्या सूचनेचं पालन केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत तर ती कामे लगेच सांगणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही असे नागरिक आहेत की त्यांच्या नावावरती शेतजमीन नव्हते, त्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवून किंवा दुसऱ्याची जमीन दाखवून नकली बनावट सातबारा काढून, नकली बनावट 8 कागदपत्र काढून या पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता। तर अशा नागरिकांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाही, त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी नसाल तर तुम्ही तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करायचा आहे। तुमच्यामुळे भरपूर अशा पात्र शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाही, त्यामुळे बोगस शेतकरी बांधवांनी या पीक विमा योजनेपासून लांब सुद्धा राहायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही असे नागरिक आहेत, काही असे शेतकरी बांधव आहेत तर ते यूपी राज्य, MP राज्य, झारखंड राज्य, आंध्र राज्य अशा राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन काही 2 एकर, काही शेतकरी बांधवांनी 1 एकर जमीन सुद्धा घेतलेली होती आणि त्यांनी सुद्धा कापूस पीक, सोयाबीन पीक अशा पद्धतीच्या पिकांची लागवड केलेली होती। म्हणजेच काही शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामामध्ये लागवड केलेली होती, काही शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या हंगामांमध्ये सुद्धा लागवड केलेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांना, बाहेरच्या राज्यातील शेतकरी बांधवांना या पिकांचा पीक विमा मिळणार नाही। फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा लावण्यात आलेला आहे। तर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे समान मिळणार नाहीत। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा मिळणार आहे। त्यासोबत अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बघा तुमच्या पिकांनुसार हे पीक विमा वाटप केला जाणार आहे। जर तुमचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल किंवा अजून मोठमोठ्या पिकांचे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा मिळणार आहे। परंतु जर तुमचं ज्वारी, तूर, मूग अशा प्रकारच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहेत। कारण अशी पिके कमी पैशामध्ये लागवड होत असतात, त्यामुळे कमी पैशातील पिकांसाठी कमी पीक विमा आणि जास्त पैशातील पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत। आता तुम्हाला काही गोष्टी सांगत आहेत, त्या गोष्टी सुद्धा केलेले असावेत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या वेळेस तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही 72 तासाच्या अगोदर तुमच्या पिकांची पाहणी अधिकाऱ्यांकडून केलेली असावी, त्याची ई-पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, 1 रुपयामध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला असावा। कारण 2022, 2023, 2024 या 4 वर्षांच्या कालावधीमधला हा पीक विमा एकदाच तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाची कामे, काही नियम लावण्यात आलेले होते, ते नियम सुद्धा बघितले आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, रायगड जिल्हा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहेत। अशा पद्धतीने पुढील 4 दिवस या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही, फक्त तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक असावं तरच
लगेच पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तारीख सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी सुद्धा दिलेली आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील, परंतु ज्यांना पीक विम्याचे पैसे आलेले नसतील त्यांनी आधार कार्ड लिंक करा।